घेतोय आणि मग नंतर आम्ही सगळी कामं करतो. तुम्हाला पण गवंडी पाहिजे असेल मार्गा चांगला भेटून जाईल. काय कांडा काय पेटत नाही आहे, त्याला कांडी पेटवायची सवय. यो मोठा पगार ते त्याला मार्गा बाद. तर काही जातच मी दुकानावरून आलेलो आहे आणि माझ्या मांडीवर आल्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कारण आजचा ब्लॉग आहे, कारण आजपासून ब्लॉग आपले चालू होणार आहेत. काय साक्षी बोलशील? काय नाही मित्रांनो, आपल्या घराचं काम चालू आहे. पाहू शकते बघा इथं सगळं आता खोलेलं आहे. आता हा सर्व काम होणार आहे. हे बघा कसा गचाल शतरक्षण झालेला होता सगळा, तो सगळा आता काम करायला घेतलेला आहे. तुम्हाला दाखवतो आता हे कसा. हे आता ब्लॉग बनवायचा विषय म्हणजे कसा एक आठवण राहील ना आपला घर कसा होता आणि काय होईल ते सगळा दाखवण्यासाठी प्रयत्न. आणि हा बघा हा आमचा शेत आहे. इकडे आमच्या म्हातारी आयवची आसू आहे, असा विषय आहे. आणि हे सगळा जंगल एरिया. ओके, तर आता बघूया. मी स्वतः गवंडी आज काम मी स्वतः करणार आहे. काय पाहिजे काय आणि बघा कलिंगड घेऊन आलेले आहे कामगारांना. काय पाहिजे? काय खाऊ करायचे? खाऊ मला काय नको. चला मित्रांनो, आता मी स्वतः काम करणार आहे. स्वतः गवंडी बनणार आहे. चला लेट्स गो. का इकडं लगेच घेतलेलं आहे मम्मीसने घाणी कालवाया वगैरे. घाणी कालवल ती, कारण आज गवंडी आलाच नाही. तर आता गवंडी मी स्वतः बनणार आहे. तर काय करणार हे बघा, इकडे सगळं ते रेती बिती आहे. हा आमचा जुना कबाट. ह्यान जाम पैसा होता पण आता काय नाही राहिला. हा हे बघा, हे पत्रे लावायचे आपल्याला, असा विषय आहे. आणि आमचा बापूस लय आगाव आहे. हे बघ हे तंबाखूची डबी बी दाखवत आहे, असा विषय आहे. आता आपल्याला सगळं आहे बघा, हे कौले बिवलं काढलेले आहेत. हे कौलं आता काढायचे तर पत्रे लावायचे, असा विषय आहे. ते कौलं कशी वालू वगैरे पकडत होती ना, त्यामुळे ते विषय केलेला आहे, असा विषय आहे. आणि दीपक मामा आलेला आमचा, पाहू शकता कसा सायकल चालवत आहे वन साईड. दीपक मामा आलेला आहे. ह्या वर्षी पोराचं लग्न करायचं आहे, त्यामुळे तो टेन्शन मध्ये आहे. मामा करायचं आहे ना या वर्षी? नाही पहिला पोराचा. पोरगा जात तिथं दुकानात. मामा काय गडबड? काम चालू आहे घराचा. काहीतरी खाऊ घेऊन ये. तर काय आम्ही आलेलो दुकानात आणि दुकान होता बंद. तर बघू भेटतंय काय ते दुकानात. आणि खाऊ घेतलाय. दुकान होतं बंद पण आम्हाला खाऊ भेटला, तरी पण आमची वळख. आणि हे छोटे छोटे कैरे पण भेटले. आता जाता घरी, चालतो जामच ऊन आहे बघा नाचले बी. तर काही जातच मी दुकानावरून आलेलो आहे आणि माझ्या मांडीवर आल्याला बघा कोण बसला. अरे सोर, माझ्या जीवाचं नको करू. हा एकतर थंड लागते पायावर. सोर मला जाऊ दे, ना तर मी डोलं फारून बघलो तुझ्यावर मायला. सोर मला बाजूला कहून गावात आहे. अरे सोर, मला इथं थंडी लागते ना, तू इथं थंड ठेवते. सोर काय तुम्हाला आमचा गवंडी बघायचा आहे? हा बघा कसा कामा करतय. थांबा पैसे वाचवायचं काम चालू आहे. आता पाणी मारून घेतोय आणि मग नंतर आम्ही सगळी कामं करतो. तुम्हाला पण गवंडी पाहिजे असेल मार्गा चांगला भेटून जाईल. असा हा नवीन कपडे घालून काम करणारा गवंडी आहे. हा मग काय विषय आहे का शकताय. हे बघा आता ह्याला आहे ना आपल्याला पूर्ण झाकायचं आहे. तो झाकायचं तर आपल्याला पहिलं तर लागेल सिमेंट लागेल विटा लागेल. ते सगळे कामं करतो आपण. हे बघा आता हे पूर्ण झाकून टाकू आणि मग हा कसा चक्री वादळ येतंय काय येतंय बोल, मग काय टेन्शन नाही. ह्याला आहे ना झाकला कसा तो मजबूत राहील, एकदम मजबूत. त्यामुळे सगळी तयारी चालू आहे आपली, करून घेतो कामं. बघा हे बघा आपले बिगारी बघा आपण स्वतः असं काम करतो. आणि आता इथं बघा कसं काम करतंय. कधीपासून काम करते. इकडचं सगळा केला आता इथं. आणि इकडे माल देत आहे आणि इकडे विटा देत आहे. फेकून मारेल बघ कसा काम करतोय. बघ कामगार आहे. झाला की नाही गाईच करू शकतो की नाही मी?
बघा तिकडनं आलोय आता इथं इथं थांबलोय थोडस कामच चालू आहे इथं. हे काम म्हणजे पटापट देत नाही बिटा. आता मी गौंडी आता शेवटाच केलं महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलचा गौंडी आहे मी. लोक 1200 घेतात, मी फक्त 500 घेतो. कोणाला पाहिजे असेल गौंडी तर DM करा, नंबर टाकते खाली. इकडे आमच्या माऊ बघा कशा कशा झोप्यात. श्वेतू हे बघा डॉली आणि तिथे एक झोपलंय. काय बोलते काय डॉली डॉली डॉली. अरे जा मेली जा, कशाला मला सुचवतेस, जा ना डॉलू. झोप 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 झोप. आणि आमची श्वेतू बघा श्वेतू झोप झोप. तू पण श्वेतू झोप. डॉली झोप झोप. झोपली गाई झोपली. डॉलीचे पाय बघा कसे येडी. आणि तिकडे बघा कोको कोको. आय्या हाय हाय कर. डॉला वाटते. तर गाईज फायनली झालेला आहे. पाहू शकताय बघा सगळा केलेला एकदम कसा गौंडी आहे एकदम क्रेझीमध्ये. आता थोड्याला सुकू द्या, मग थोड्या वेळाने त्याला पाणी बिनी मारू, एकदम कडक होईल अजून ते. आणि मग नंतर पत्रे चढवायचे आहेत आपल्याला. पत्रे आज चढवणार आहे की कधी उद्या काही समजत नाही, कारण पप्पा कधी बोलतात ते त्याच्या विषयावर आहे. चला तर हे बघा एक माणूस जेवायला बसलेला आहे. एक माणूस जेवतोय मस्त मस्त. मच्छी बिच्छी आहे, मी पण जेवतो थोडा. मच्छी आहे ना बाव बाव. आणि आमची मॉली 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 इकडे. आमची बघा मॉली मॉली आणि तिचा पिल्लू. आम्ही आता थोडा जेवतो आणि मग भेटू. तर गाईज एक पोरीला मी घरवायला लावलेला आहे. पाऊस येतो. नोकर नोकर लावले नोकर. कसा आहे नोकर. नोकर भरवत आहे. नोकर भरव. नोकर बघा नोकर कसा भरव. मस्त क्रेझी. तर मित्रांनो खूप दिवस झाले साल्टी का आला नव्हता आणि साल्टी आलेला आहे आमचा. तर जेवलो बिवलो मस्त की आणि साल्टी आला. आणि साल्टी बोलते की व्हिडिओ बनवायचे आहेत मला दादा. तर आता बघूया जे व्हिडिओ बनवूया. दाखव आपले कपडे कुठले कुठले आणलेस. कपडे शर्ट बिर्ट घेऊन आलाय भाऊ. बोलते आता व्हिडिओ बनवायचे आणि डायरेक्ट मार्केट जामच करून टाकायचा. हा असा इंस्टाग्राम मार्केट बोलते हलवून टाकणार. आई शपथ मी तर बघ तोंड बी नाही धुतलाय. सकाळपाशी आंघोळ नाही केले, फक्त कोलगेट केले गाईच. चला आता आपल्या साल्टीचा व्हिडिओ बनवूया. साल्टी बघा असा गोर दिसतोय. ओ मॉ गोट लव. हे साल्टी घे चल. कुठली बनवायची व्हिडिओ. कुठलं चालतंय एकदम फन करायचे. हा आपल्या पब्लिकला पूर्ण हसवायचं आहे. पब्लिकला हसवायचा फुल चालेल. पाहू शकताय बघा आता कपडे बिपडे घालताय हे व्हिडिओ बनवायसाठी. काय हाऊस आहे व्हिडिओ बनवायचा. तू बोलते एक दिवस तरी दादा बोलते मी फेमस होऊन दाखवणार. कारण मला खूप जण बोलतात बोलते की असं ना तसा ना असा. तो बोलते एक दिवस तरी फेमस होणार. आता माझा मोबाईल सध्या बोलते बारीक आहे. पप्पांच्या मोबाईलमध्ये इंस्टा खोलते तो बारीक आहे. पप्पांचा मोबाईल प्रिंटच आहे पण आहे थोडासा. तो बोलते आयफोन दादा घेणार मी लवकरच. बोलते बड्डेला आयफोन घेतो मस्तपैकी. बोलते गल्ल्यामध्ये पैसे टाकते. चालले रोटी. त्याचा भंगारवाला चाललेला आहे. पाऊस शकता एकदम क्रेझी. हे भंगारवाल्या असा विषय आहे. मेहनत करतोय भाऊ. ड्रेसिंग पाहू शकता. आता काय कॅप्शन आहे त्याचा तुम्हाला ऐकायला भेटेलच. त्याच्या इंस्टाग्रामची आयडी काय तुझी. सगळी फॉलो करतो. आयडिया आहे रुद्राक्ष डोलकर. रुद्राक्ष 316. हा सगळ्या फॉलो करा, कमेंट करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. काय लाईक करा विसरू नका. आणि फॉलो नक्की करा. 100% कारण follow करा. साल्टीला एक दिवस तरी फेमस व्हायचा आहे. साल्टी व्हायचा आहे ना. 100% फॉलो आहे. तेव्हा तो बिचारा येतोय शाळेत ना आला तसाच बोलते दादा आलो. सांग सांग स्टोरी सांग तुझी.
शाळेतून आलो डायरेक्ट विचार केला का आज व्हिडिओ बनवायचीच आहे मग आलो आल्याकडे आणि व्हिडिओ काढायचे आता. हॅशटॅग काय काय हॅशटॅग हॅशटॅग काय काढलाय व्हिडिओज. हॅशटॅग व्हिडिओ. चला तर मित्रांनो त्याचा व्हिडिओ बनवून घेऊ आणि मग 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 भेटू. संपूर्ण दुनिया धोका देऊ शकते पण माझे आई बाबा मला कधी धोका देऊ शकत नाही. मित्रांनो घराची लाईट आहे का बघा. आणि आमचे वायरमॅन स्वतः पप्पा सगळे वायरी टाकलेले आहेत. आता आता वेल्डिंग करायची आहे. बघा पप्पा आलेले आहेत आणि हे बघा आपली माणसं झोपलेली आहेत. झोपलीत बघा कशी लाल. तर गाईज बघा आता इथे वेल्डिंग माझा 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 हात वेल्डिंग लागली. बघू नका हे बघू नका. तर गाईच आता फायनली काम संपत आलं आहे आणि बघा मिशनी विशनी चलतंय आता सगळं. फायनली काम झालेलं आहे. आता उद्या पत्रे बसणार आणि काम ओके होणार आणि उद्या प्लॅस्टर बिस्टर सगळे येणार. आता आम्ही काम सगळी हे वेल्डिंग झालेलं आहे. झालेलं आता आमची मजुरी घेणार आम्ही आणि आम्ही जाणार. चला आता कोण पुढे तुम्हाला नाही अजून काहीतरी नवीन भेटणार आहेत बघायला. बघूया आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. नमस्कार मित्रांनो, आता फ्रेश बिश झालेलं आहे मस्त की. आता आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत. पाहू शकता स्मित आलेला आहे आणि आमच्या वहिनी आलेल्या आहेत. पोपटी लावलेली आहे आणि आमचा हिरो पाहू शकता आता पोपटी लावायला गेलेले आहेत. अर्धे इथं पोपटी शेंगा काढलेल्या आहेत आणि आई माऊलीचा मस्तपैकी एकदम फोटो बघा एक नंबर. आणि इथं पोपटी लावतात. बघूया आम्ही पुढे चाललो तुम्हाला दाखवतो. बघा पोपटी लावत आहे. काय कांडा काय पेटत नाही आहे. त्याला कांडी पेटवायची सवय नाही आहे म्हणून तो आता आग लावत आहे. आणि त्याचा पोरगा हसत आहे त्याला आणि त्या दुसरा पोरगा पप्पाची व्हिडिओ काढत आहे. आणि फायनली लागलेली आहे आग आणि आता थोड्याच वेळात आपली पोपटी होणार आहे. मग तुम्हाला समजेल कशी पोपटी असते. मला माहिती पण नाही. सगळे पोपटी रेडी आणि बाहेर मी आंघोळ करून येतो. रेडी झालो आहे हां. आणि आता बघूया पोपटी नाही लावली आम्ही. कौल फ्राय पण केलेला इथं. तर मित्रांनो आपले ते एक अशी म्हणजे बिल्डर आहेत बॉडी बिल्डर. त्या अशा कुस्त्या खेळताना एकामेकाला लोलवता. फक्त तुम्ही बघत राहा. हे पण कसलं लोलवता एकामेकाला लोलवता डायरेक्ट. आता कोण जिंकल तुम्हाला काय वाटतंय. अरे हो पप्पी पी नको घेऊ. अरे हो अरे देवा हो. अरे यो मोठा पगार ते त्याला बारका बाद नाही खालास तू आऊट झालास. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल. आणि आमचा बाबू हारलेला आहे. बाबूला जाम मारलेला आहे त्याने. इकडे 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 काय 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 हे बस हे बस हे बस. फाईट आहे फाईट आहे फाईट 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 फाईट. मित्रांनो हे आले ना का फक्त असेच भांडणं नॉर्मल होईल. मुंबईला असल्यानंतर कसं फायटिंग असे पटेलेले येतात सगळ्यांना. अरे हो 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 हे बस बस मित्रांनो पाहू शकता पोपटी झालेली आहे. कांडा वाटत वड ना आता नाही.
पोपटी झालेली आहे, पोपटी झालेली आहे आणि करपवलेली आहे. पोपटी करपवलेली आहे. अशा तऱ्हेने करपवलेली आहे पोपटी. हा, पूर्ण करपलेली आहे. वास एकदम जळलेले सगळे. पोपटी झालेली आहे. पोपटी झालेली आहे. आता फक्त खायची बाकी आहे. करपलेली आहे थोडीशी. थोडीशी खाली ओतलेली आहे पोपटी काढलेली आहे. गावठी शेंगांची आणि गावठी कोंबड्याची पोपटी. खाशीव तर रातभर नाचत राशीव. तुमचा बाबू नाचायला लागलेला आहे. काय पोपटी झालेली आहे. भाऊ बघा, खाऊन बघा कशी वाटते. हो बघ, मी एकदम क्रेझी बनवले. मी ना बनवले, राहुलदानी बनवले. एकदम क्रेझी. कशी लागते लवकर सांग. लवकर वेळ नाही लावायचा आहे. कशी इकडे बघ. हा नक्की कशी लागते. मी आता चिकन खाऊन बघतो. बघूया कशी लागते. अरे ती काठी कुठे आहे. सुंदर वाटते. मी आता चिकन गावठी शेंगांचा नादच नाही करू शकत, कारण कसा गावठी असते. नाही आम्ही मग गावठी माणसं ना, ब्रँड अँड ब्रँड. खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. कारण यांच्या आहे ना आता पालखी आले ना, हनुमान जयंती पालखी आले ते साड्यांचा व्हिडिओ चालू आहे आणि माझा खिस्सा लूज. बघा येल्लो बिल्लो चालू आहे. त्यामुळे यांचा बाजार होते. पण मी ब्लॉग बंद करतो. हा बघा थोडी ती लागते खाली. अंडा. कोणाचा अंडा. कुठे तुझा अंडा. अंडा रे अंडा. मित्रांनो आता जेवण घेऊया. जेवायचं आणि पोपटी रास खाली सगळी कंटाळली जेवायला. जेवायची इच्छा होतच नाही तरी पण जेवतो. पोट भरलंय. पोपटी खाली बाय गाईस. पोपटी खाली जाणे. हे काय पॅन्टीत काय घालतो. तर मित्रांनो आता जस्ट जेवण झालेला आहे. तर आजचा ब्लॉग कसं वाटलं, काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग खास म्हणजे आजपासून स्टार्ट केलेला आहे. तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच नवीन तुमच्यासाठी ब्लॉग येत राहतील. फॅमिली ब्लॉग. काय बोलशील. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.